तर कायला गेल्या वर्षी नमण्याची सुपारी घेतली होती 1 मेला देवरुखास. तर देवरुखास 1 मेला सुपारी घेतली तर सुपारीच्या दिवशी सकाळी जो रावण घरात आला माझ्या, आणि रावण म्हणजे आमचा बाल, तर रावणाची भूमिका करायचा काय समजली. तर घरात आला आणि वसाड म्हणतो कसा का अण्णानं मला काय आज यायला जमायचा नाही ना म्हणाला. तर म्हटलं पोरा बोलतोस काय, तोंड फोडशील माझा, पण भया नाही घेऊन आलाय. तर म्हटलं तसा काय जमायचं नाही, तुला यावंच लागल. तर का नाही अण्णानं माझी जरा अडचण आहे. तर आता ह्याची अडचण वासाडीची मी लागली काय समजली. तर म्हटलं तुला काय जे हवं ते सगळं मिळेल, पण तुला यावं लागेल. तर असं म्हटलं तर आला 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 आणि जो मग गेलेला 7:30ला टरक सुटला. टरक सुटला मग 9:30ला पोहोचलेला. जेवलेला खावलेला चाली चाली जो पडदे पडदे सगळं बांधून तयार. तो हा जो धा तोंडा लावून रावण जो सारखा माझ्या वाटलं घुटमलं का अण्णानो काय तो देता व्हायना. तर म्हटलं हो वासडे थांब. तर सगळा शेट तयार झाला आणि मग हा लयच घुटमला लागला धा तोंडा घेऊन माझ्या पाठनं. तो वाटला नाचे नाचे तो मोरासारखा नाचा माझ्या. तर मग म्हटलं ही घे एकदा आणि पी. तर आता दिली तर जो बसला तिथं मागं मेपक करता तिथंच मागं बसला वासाडा. आणि बसला आणि जो एक तोंडाने पिली बाकीची जो 10 तोंडा ह्याच्या बघित काय समजली अशी सगळी जो तारारी भावना होती सगळी. तर त्याला म्हटला पिता असतो तर पी, पण जो गन झाली गवलन झाली का तुझी एंट्री आहे, एंट्री चुकवलीस जो वाहनन मारीन तुला काय समजलं. तर हो म्हटला. मग मी आपला गेला कार्यक्रम चालू करायला पुढे गेला मेन मी ना मग गेला. गन झाली गवलन झाली. अर्धा तास वळलेला रावणाचा काही एंट्रीचा पत्ता नाही. बरं राम येऊन अर्धा तास थांबलेला. राम वैतागलेला. आता म्हटलं जो हा राम माझ्यावर बाण मारतो का काय, मग तापलेला तो. आणि जो पब्लिक म्हणजे किती पब्लिक म्हणजे 500-600 पब्लिक. मग म्हटलं हा जो आज मार खायला लावणार मला. तर साईडला आमचा ढोलकी वाजवणार आमचा धोंड्याचा नातू होता. त्याला म्हटलं हे भाऊ जा र बघ जा चाली कुठे गेलाय तो वासाडा. तो गेला तो रांडेचा हा पण तिकडं नाहीसा झाला. मग तर म्हटलं हे गेलो कुठं पब्लिक जो पिसललेला. तर जो म्हटलं आता मलाच जायला लागेल. गेला मागं मी मग पडद्याच्या मागं गेला इकडे तिकडे बघत तर कुठं दिसत नाही. तर जो मागचा एक पडदा बाजूला गेला तर बघता येतं काय रावण जो 10 तोंडा घेऊन जो शेणकीत पडलेला. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक्स अँड कमेंट्स करायला विसरू नका आणि हो सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका.